नमस्कार मित्रांनो, आपण एक गोष्ट समजून घेऊयात, पण त्याआधी चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. एक प्राचीन भारतीय गोष्ट आहे. एका आईनं आपल्या गुरुला विचारलं, आयुष्य फार अवघड आहे का? गुरु उत्तरले, होय आहे खरं, पण तुम्ही जर ते बरोबर आहे त्याचीच कास धरलीत, चांगली मूल्ये अंगीकारलीत, तर सुरुवातीपेक्षा शेवट सुखकर असेल. आईनं आपल्या मुलांकडे पाहिलं आणि तिच्या मनात विचार आला, चांगल्या मूल्यांची सुसंस्कारित असलेले जबाबदार नागरिक म्हणून आपल्या मुलांना वाढवणे यापेक्षा चांगली गोष्ट खरंच दुसरी असू शकणार नाही. रात्र झाली. बाहेर पसरलेला काळोख पाहून मुलं घाबरली. आईनं त्यांना जवळ घेतलं. मुलं म्हणाली, आई, जोपर्यंत तू आमच्याबरोबर आहेस तोपर्यंत आम्हाला कशाचीच भीती वाटणार नाही. त्यावेळी आईने विचार केला, माझी मुलं धैर्यशील झालेली पाहणं यापेक्षा दुसरी कुठली चांगली गोष्ट असूच शकत नाही. दुसऱ्या दिवशी सगळेजण टेकडी चढण्यासाठी गेले. दूरवर दिसणाऱ्या डोंगर माथ्याकडे पाहून थकणाऱ्या मुलांना, बाळांनो, अजून थोडे प्रयत्न केले, थोडी सहनशीलता दाखवली तर बघता बघता आपण पोहोचू सुद्धा, असं म्हणून आई प्रोत्साहन देत होती. थोड्याच वेळात सगळे डोंगर माथ्यावर पोहोचले आणि आनंदानं मुलं म्हणाली, आई, तू आमच्याबरोबर नसतीस तर आम्ही इथं पोहोचू शकलो नसतो. त्या रात्री आकाशात पसरलेल्या चमचमणाऱ्या चांदण्यांकडे बघून आई मनाशीच म्हणाली, आजचा दिवस सोन्याचाच म्हणायला हवा, कारण आज माझी मुलं मार्गातील अडथळ्यांचा सामना करण्यासाठी लागणारी चिकाटी शिकली आहेत. दुसऱ्या दिवशी रोरावणारं वादळ आलं. आईनं मुलांना सांगितलं, ते ढग दिसतायत ना, त्यांच्या पलीकडे पहा, तुम्हाला चमकणारा सूर्य दिसेल. आणि मुलांनी अंधारून आलेल्या वातावरणाच्या पलीकडे पाहिलं. त्या रात्री परमेश्वराची प्रार्थना करताना आई म्हणाली, आजच्या इतका सुदीन दिवस दुसरा नाही. आज मी माझ्या मुलांना काळोखाला भेदून त्या पलाड पाहायला शिकवले. दिवस भराभर जात होते. जशी मुलं तरुण होत गेली तशी आई थकत गेली, वृद्ध झाली. मुलं हर घडी आईची सेवा करत होती, तिचा वृद्धापकाळ सुखकारक करत होती. आपलं चारित्र्य घडवण्यासाठी आणि आपल्या अंगी धैर्य बांधण्यासाठी तिने घेतलेली मेहनत फुकट गेलेली नाही, हे जणू ती दाखवून देत होती. शेवटी एक दिवस आईचा मृत्यू समोर येऊन उभा राहिला. आई म्हणाली, माझा जीवन प्रवास संपत आलाय आणि मला कळून चुकलंय की माझ्या प्रवासाचा शेवट सुरुवातीपेक्षा नक्की सुखकर आहे, कारण माझ्या मुलांमध्ये एकट्यानं मार्गक्रमण करण्याचं सामर्थ्य आलेलं आहे आणि हे सामर्थ्य ते त्यांच्या मुलांनाही देतील. मुलं आईला निरोप देताना म्हणाली, तू गेलीस तरी आमच्याबरोबर सदैव असशील. अंतिम क्षण जवळ आला. मुलं एकमेकांना म्हणाली, आपल्या आईसारखी आई हे जग सोडून गेली तरी केवळ आठवणीतच राहत नाही, तर तिचं प्रत्यक्ष अस्तित्व असतंच. ते संपत नाही. ती दिसत नसली तरी ती सदैव आपल्या बाजूलाच असेल. यातून आपण काय शिकलो? असा वारसा जो दुसऱ्यांना धैर्य, चिकाटी यांच्या साहाय्याने मार्गक्रमण करण्याचं सामर्थ्य देतो, परिस्थितीचं संपूर्ण आकलन करण्याची क्षमता देतो, हेच खरं नेतृत्व आहे. असं नेतृत्व वारसा ठेवतं. म्हणजेच रोजच्या जीवनातले प्रश्नप्रसंगी आपले धैर्य खचवणारेही असू शकतात, परंतु नेतृत्वाला पळून जाणं माहीतच नसतं. नेतृत्व ही गोष्टच मुळी अनुकूल वातावरण तयार करणं आणि बरोबर कृती करण्याची प्रेरणा देणं हेच असतं.